कॉस्ट शीटचा हा सेकंड प्रॉब्लेम आहे. सगळ्यात आधी मी प्रॉब्लेम रीड आउट करते. प्रॉब्लेम कडे लक्ष ठेवा. कॅल्क्युलेट प्राइम कॉस्ट फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला काय करायचंय, फक्त प्राइम कॉस्ट काढायची आहे. जे विचारलं आहे तेवढंच कॅल्क्युलेट करायचं, जास्तीचं काम करायचं नाही. कॅल्क्युलेट प्राइम कॉस्ट फ्रॉम द फॉलोइंग. काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्या आधारावर आपल्याला प्राइम कॉस्ट काढायची आहे. Purchases of raw material 5,65,525. Carriage inward 36,550. Direct wages 3,13,350. Opening stock of raw material 12,550. Closing stock of raw material 45,545. Direct expenses 74,150 and administrative overhead 17,555. आपल्याला काय विचारलंय, प्राइम कॉस्ट. मग आपल्याला माहिती पाहिजे प्राइम कॉस्ट कशी तयार होते. प्राइम कॉस्ट मध्ये काय येतं, पहिलं येतं डायरेक्ट मटेरियल, दुसरं येतं डायरेक्ट वेजेस आणि तिसरं येतं डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिघांची आपण जेव्हा टोटल करतो, डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, आपल्याला मिळते प्राइम कॉस्ट. मग डायरेक्ट मटेरियल प्रॉब्लेम मध्ये कुठे दिलेले दिसत आहेत का तुम्हाला? डायरेक्ट मटेरियल असं नाव दिसतं आहे का? नाही. मटेरियल आहे पण काय आहे, परचेसेस आहे, ओपनिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे मटेरियल डायरेक्ट आपल्याला दिलेलं नाही. सो वी हॅव टू फाइंड आउट मटेरियल कन्झ्युम. मी काल पण म्हटलं होतं तुम्हाला, जर डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिली नसेल तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, मटेरियल कन्झ्युम. आणि मटेरियल कन्झ्युम कसं काढायचं, तर आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सगळ्यात आधी आपल्याला मटेरियल कन्झ्युम शोधावं लागेल. तुम्ही मटेरियल कन्झ्युम काढण्यासाठी एक शॉर्ट नोट बनवा, बाजूला लिहून ठेवायची. तुम्ही लेक्चर जेव्हा बघणार तेव्हा तिथे तुम्ही नोट्स काढताना बाजूला नोट शॉर्ट नोट काढायची मटेरियल कन्झ्युमची, प्रॉब्लेम मध्ये न लिहिता. मटेरियल कन्झ्युम कसं काढायचं मी सांगितलं होतं तुम्हाला. सर्टन फॉर्म्युला आपण यूज केला होता, काही ऍड केलं होतं, काही लेस केलं होतं. तर मटेरियल कन्झ्युम काढताना आपण सगळ्यात आधी घेतलं होतं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, है ना. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे का प्रॉब्लेम मध्ये शोधायचा. हे परचेसेस आहेत, कॅरेज इनवर्ड आहेत, डायरेक्ट वेजेस आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे. किती आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल? 12,550. मी लिहिणार आहे आता ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मला दिसत आहे 12,550. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मध्ये आपल्याला काय ऍड करायचं सांगितलेलं होतं. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मध्ये आपण ऍड केलं होतं परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. प्रॉब्लेम मध्ये आहे का? येस दिलेलं आहे. परचेसेस ऑफ रॉ मटेरियल मी इथे टाकणार आहे परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. किती दिलेला आहे? पहिलाच आयटम आहे 5,65,525. दिस इज द परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. हे पण ऍड करायचं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी काय सांगितलं होतं, एक्सपेन्सेस रिलेटेड टू द मटेरियल जे जे असतील ते ऍड करायचे का लेस करायचे सांगितलेले? ऍड करायचे. मग एक्सपेन्सेस बघा कोणते रॉ मटेरियलच्या संदर्भात. पहिला आहे कॅरेज इनवर्ड, तो काय करायचा? ऍड करायचा कॅरेज इनवर्ड. किती दिलेला आहे अमाऊंट इथे दिसते, सेकंड नंबरचा आयटम 36,550. 36,550. तदनंतर अजून काही एक्सपेन्सेस आहेत का रॉ मटेरियलच्या संदर्भात? नाही, हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते डायरेक्टली प्राइम कॉस्टला आपण ऍड करणार आहोत. आपण आता शोधतोय मटेरियल कन्झ्युम. मटेरियल कन्झ्युम साठी आपण काय घेतलं? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये ऍड केलं परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. नंतर ऍड केलं एक्सपेन्सेस, ते होते कॅरेज इनवर्ड. हे ऍड केल्यानंतर त्याची आपण टोटल करूया, त्याची आपण सम करूया. ती सम झाली आहे 6,14,640 6,14,640
किंवा सम दिसते याच्यामध्ये, इथे तुम्हाला दिसत असेल 6,14,625 625 ही सम झाली, टोटल झाली कशाची, या तिघा आयटमची. त्याच्यामधनं काय लेस करायचं सांगितलं होतं मी तुम्हाला, लेस सांगितले कशी दिसते मला येतोय ते करायला त्यातून बंद आवाज येतोय का? हो मॅम. आधी येत होता का प्रॉब्लेम? मॅम नाही मॅम येतोय थोडा. किती पर्यंत आवाज येत होता? थोडा कॅरेजिन वर पर्यंत. ओके, हा ठीक आहे, मग जवळपास आहोत आपण, है ना. पर्यंत स्क्रीन दिसते ना? येस. तर आपण काय काढतोय, मटेरियल कंझ्युम काढतोय. मटेरियल कंझ्युम कसं काढलं, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतला, त्याच्यामध्ये ऍड केले परचेसेस, त्याच्यामध्ये ऍड केलं कॅरेज इनवर्ड, लेस केला क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर आपण कॅल्क्युलेट करूया, किती कॅल्क्युलेट करायचे, 6,00,000
14,625 minus 45,545 is equal to 5,69,080. 5,69,080. ओके, दिस इज अवर मटेरियल कंझ्युम. आपण काय काढलं, फक्त आता मटेरियल कंझ्युम काढलेलं आहे. आणि मटेरियल कंझ्युम काढताना काय केलं, का मटेरियल कंझ्युम काढलं आपण, कारण आपल्याकडे डायरेक्ट मटेरियल दिलेलं नव्हतं म्हणून आपण मटेरियल कंझ्युम काढलं. आता आपण डायरेक्ट जाऊया प्रॉब्लेम कडे. पहिलाच आयटम येतो डायरेक्ट मटेरियल. आपण डायरेक्ट मटेरियल दिलेलं नाही म्हणून आपण मटेरियल कंझ्युम काढलं. मटेरियल कंझ्युम घेते मी आधी. मटेरियल कंझ्युम आपण काढलेलं आहे. किती काढलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, बाजूला आपण ती अमाऊंट मी घेणार, टोटल कॉस्ट मध्ये घेणार, पर युनिट आपल्याला दिलेलं नाही. 5,69,080. मी त्याचा थोडासा फॉन्ट वाढवते, तुम्हाला दिसायला थोडा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, मटेरियल कंझ्युम नंतर पुन्हा प्रॉब्लेम कडे जाऊयात. मग आपण प्राइम कॉस्ट शोधण्यासाठी काय करतो, मटेरियल कंझ्युम नंतर आपण घेतो डायरेक्ट एक्सपेन्सेस, सॉरी डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस किती दिले, 3,13,350. 313,350 डायरेक्ट वेजेस. 313,350. डायरेक्ट वेजेस नंतर आपण काय घेतो बघा, परचेसेस झाले, कॅरेज इनवर्ड झालं, डायरेक्ट वेजेस झालं, ओपनिंग स्टॉक झाला, क्लोजिंग स्टॉक झाला. काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. ते पण आपण ऍड करणार, डायरेक्ट एक्सपेन्सेस. किती अमाऊंट डायरेक्ट एक्सपेन्सेसची, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहेत 74,150. 74,150. आणि शेवटचा एक आयटम दिसतोय प्रॉब्लेम मध्ये, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. मला सांगा आपल्याला काय सांगितले त्यांनी, प्राइम कॉस्ट शोधायची सांगितलेली आहे. प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स येतात का, येत नाहीत. प्राइम कॉस्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स येत नाहीत, म्हणून हे या प्रॉब्लेम मध्ये घ्यायचे नाही. म्हणून आपली जी प्राइम कॉस्ट होईल ती कशी तयार होईल, विथ द टोटल ऑफ दिस. या तिघांची टोटल म्हणजे आपली प्राइम कॉस्ट. तिघांची टोटल किती झाली, 9,56,000. 9,56,580. 9,56,580. दिस इज अवर प्राइम कॉस्ट. या पद्धतीने तुम्हाला प्राइम कॉस्ट काढायची आहे. हा आपला प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट मटेरियल दिले नव्हते, डायरेक्ट मटेरियल दिले नाहीत म्हणून आपण मटेरियल कंझ्युम काढले. मटेरियल कंझ्युम आपण कसे काढले, प्रॉब्लेम मध्ये जे जे आयटम्स दिलेले आहेत त्याच्यापैकी ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतला, नंतर घेतला ऍड केला त्याच्यामध्ये परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, नंतर ऍड केले एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस फक्त एकच दिलेले होते, ते होते कॅरेज इनवर्ड, ते पण आपण ऍड केले. यांची टोटल जी ऍड केली ती झाली 6,14,625. त्याच्यामधनं लेस काय काय करावं लागतं, तर रिटर्न आपण लेस करतो, स्क्रॅप आपण लेस करतो आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करतो. पण प्रॉब्लेम मध्ये रिटर्न पण दिलेलं नाहीये, स्क्रॅप पण दिलेले नाहीयेत. फक्त प्रॉब्लेम मध्ये दिला होता क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, तो आपण लेस केला 45,545. लेस केल्यानंतर आपल्याला मटेरियल कंझ्युम मिळालं 5,69,080. म्हणून मटेरियल कंझ्युम आपण कुठे घेतलं, आपल्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात पहिला हेड मटेरियल कंझ्युम घेतला, जी अमाऊंट आली होती ती. त्याच्यामध्ये ऍड केले डायरेक्ट वेजेस, त्याच्यामध्ये ऍड केले डायरेक्ट एक्सपेन्सेस. मात्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपण याच्यामध्ये ऍड केलेले नाहीत, कारण प्राइम कॉस्ट शोधायची आहे, दुसरं काही शोधायचं नाही. हा आपला पहिला प्रॉब्लेम होता. तुम्ही त्याच्या नोट्स काढून घ्यायच्या आहेत, नंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल आज दुपारी. तदनंतर आपण दुसऱ्या प्रॉब्लेम कडे जाऊयात. आता दुसरा प्रॉब्लेम मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. स्टॉक ऑफ मटेरियल ऑन 1/1/1988 6,720. Materials purchase 1,50,000. Materials returned to suppliers 2,000. Direct labor 50,000.
direct expenses 20,000, factory expenses 15,300, office and administrative expenses 8,000, selling and distribution expenses 7,900, stock of material on 31st December 88 7,720 and profit 10,000. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी विचार करावा लागेल प्राइम कॉस्टचा. मग प्राइम कॉस्ट कशी बनते तुम्हाला माहिती पाहिजे. प्राइम कॉस्ट कशी बनते? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस तिघांची टोटल म्हणजे आपला प्राइम कॉस्ट. मग डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे का? डायरेक्ट मटेरियल दिलेलं नाही, म्हणून आपल्याला काय शोधावं लागेल? जसं आपण पहिल्या प्रॉब्लेमला शोधलं बघा, इथे मटेरियल कन्झ्युम शोधावं लागेल. मग आपण मटेरियल कन्झ्युम या ठिकाणी शोधूयात. मी इथेच बनवते मटेरियल कन्झ्युम. मटेरियल कन्झ्युम कसं तयार होतं मी आधी सांगितलं, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? 1 जानेवारीचा हा स्टॉक आहे, म्हणजे 1988 हे जे वर्ष होतं त्या वर्षी 1 तारखेला त्यांचा मटेरियलचा स्टॉक किती होता? 6,720. मग तोच झाला ओपनिंग स्टॉक. मी घेणार ओपनिंग स्टॉक यानंतर बघा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपण घेतला. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतला, त्याच्यामध्ये ऍड केले मटेरियल परचेसेस. आता याच्यामध्ये काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत का? एक्सपेन्सेस दिले असते तर आपण ते लेस केलेले असते, परंतु ऑफ ट्राय असेल किंवा डॉक चार्जेस असतील असे कोणतेही एक्सपेन्सेस कॅरेज इनवर्ड असेल दिलेले नाहीत, म्हणून आपण याची टोटल करूया. याची टोटल किती झाली? 1,56,720 ही याची टोटल झाली. याच्यामधनं लेस काय करतो आपण? स्क्रॅप लेस करतो, रिटर्न लेस करतो. मग स्क्रॅप आहे का बघा? नाहीये प्रॉब्लेम मध्ये स्क्रॅप. रिटर्न आहेत का? येस रिटर्न आहेत. मटेरियल रिटर्न टू सप्लायर, 2,000चं मटेरियल यांनी सप्लायरला परत केलेलं आहे, म्हणून आपण काय करणार? लेस करणार रिटर्न टू सप्लायर. रिटर्न टू सप्लायर कितीचा माल परत केला? 2,000चा. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे का? तो पण आपण लेस करतो. बघा शेवटचा पॉइंट दिलेला आहे, स्टॉक ऑफ मटेरियल्स ऑन 31st डिसेंबर 88. जर 31 डिसेंबरचा बॅलन्स आहे, इट मीन्स इट इज अवर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, म्हणून आपण क्लोजिंग बॅलन्स काय करतो? लेस करतो. क्लोजिंग बॅलन्स आपण लेस करणार आहोत. क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 7,720. 7,720. आपल्याला काय करावं लागेल आता? 2,000 आणि 7,770 म्हणजे 9,770 हे कशातनं लेस करावे लागतील? 1,56,720 याच्यामधनं आपल्याला ते लेस करावे लागतील. मी कॅल्क्युलेटर घेते आहे, लेस करूया. 1,56,720 मायनस करायचे का प्लस? मायनस. मायनस आपण करणार आहोत 9,720 अँड आवर आन्सर इज 1,47,000. हे जे 1,47,000 आले ते काय असतील आपले? ते काय असतील आपले? मटेरियल कन्झ्युम. काय आहेत हे?
मटेरियल कन्झ्युम का काढलं? कारण डायरेक्ट एक्सपेन्सेस याच्यामध्ये दिलेले, डायरेक्ट मटेरियल दिलेलं नाही, म्हणून आपण मटेरियल कन्झ्युम काढलं, ते आलं 1,47,000. आणि पहिलाच आयटम असतो मटेरियल कन्झ्युमचा. मटेरियल कन्झ्युम किती आला? 1,47,000. प्रॉब्लेम मध्ये बघूयात, मटेरियल कन्झ्युम म्हणजेच डायरेक्ट मटेरियलचं काम इथे झालेलं आहे, मटेरियल परचेस झालेलं आहे, मटेरियल रिटर्न टू सप्लायर झालेलं आहे, डायरेक्ट लेबर दिलेला आहे. डायरेक्ट लेबर कुठे जातं? मटेरियल कन्झ्युमच्या खाली डायरेक्ट लेबर. पुन्हा प्रॉब्लेम कडे जाऊयात, त्याची अमाऊंट आपण बघितली नाही. डायरेक्ट लेबरची अमाऊंट दिसते 50,000, डायरेक्ट लेबर आहेत 50,000. नंतर बघा प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, किती आहेत? 20,000 डायरेक्ट एक्सपेन्सेस. किती आहेत? 20,000. मग जेव्हा मटेरियल कन्झ्युम म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल करतो आपण, ती काय असते आपली? काय असते? ए पार्ट असतो तो प्राइम कॉस्ट. मग त्यांनी सांगितले ना प्राइम कॉस्ट काढायची, तिघांची टोटल करायची, किती झाली ती? 2,17,000. 2,17,000. ठीक आहे, ही काय झाली आपली? प्राइम कॉस्ट झाली. टोटल कॉस्ट काढतोय. पर युनिट कॉस्ट त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही, म्हणून आपण फाइंड आउट करणार नाही. पर युनिट काय असतं मी वेगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला समजवेल. मग आपल्याला प्राइम कॉस्ट या ठिकाणी मिळालेली आहे 2,17,000. प्राइम कॉस्ट मध्ये काय ऍड करतो आपण? प्राइम कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो, तुम्ही पण बोलायचंय, प्राइम कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स प्रॉब्लेम मध्ये बघूयात, दिलेत का फॅक्टरी ओव्हरहेड्स? बघा, डायरेक्ट एक्सपेन्सेस पर्यंत आपलं झालंय. फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस दिलेत, किती दिलेत? 15,300. 15,300 तेच आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये घ्यायचे आहेत. फॅक्टरी एक्सपेन्सेस 15,300 ना, 15,300. फॅक्टरी एक्सपेन्सेस आपण घेतल्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड कोणता आयटम आहे का? फ्युएल, पॉवर, डेप्रिसिएशन नाही, म्हणून फॅक्टरी कॉस्ट या ठिकाणी आपण काढून घेऊया. कारण जो बी पार्ट असतो तो कोणता असतो? यांची टोटल म्हणजे फॅक्टरी कॉस्ट. आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलंय. आता यांची टोटल करावी लागेल. 217 प्लस 15,300 दोघांची टोटल किती होते? 2,32,300. 2,32,300 ही आपला सेकंड पार्ट आपल्याला मिळाला फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण काय ऍड करतो? आपण ऍड करतो प्रॉब्लेम मध्ये बघा, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपण ऍड करतो. तुम्हाला हा सिक्वेन्स पार्ट असला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ऍड करतो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. मग प्रॉब्लेम मध्ये बघा, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे कोणते कोणते खर्च दिलेत? ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा एकच एक्सपेन्सेस दिलाय 8,000चा, तो आपण त्या ठिकाणी घेऊयात. ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, स्पेलिंग चुकलाय, ठीक आहे, तुम्ही कन्सिडर करून घ्या. एक्सपेन्सेस किती आहे? 8,000. आता ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा दुसरा कोणताच आयटम नसल्यामुळे आपण लगेच त्याची टोटल करूया. ही टोटल होते आहे 2,32,300 प्लस 8,000, त्याची टोटल झाली आहे 2,40,300. 2,40,300. हिला काय म्हटलं जाईल? थर्ड पार्ट. याला म्हटलं जातं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला म्हटलं जातं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हा थर्ड पार्ट, सी पार्ट आपल्याला मिळाला. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये काय ऍड करतो? आपण ऍड करतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स दिलेत का प्रॉब्लेम मध्ये? बघूयात. येस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस दिले आहे 7,900. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत 7,900.
7,900. आता 2,40,300 प्लस 7,900 दोघांची टोटल आपण करूया, ती आली 2,48,200. 2,48,200. याला काय म्हटलं जातं, फोर्थ पार्ट, त्याला म्हटलं जातं टोटल कॉस्ट. त्याला म्हटलं जातं टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट आपल्याला मिळाली. टोटल कॉस्ट नंतर काय इन्फॉर्मेशन दिली आहे, प्रॉफिट दिलेली आहे. प्रॉफिट ऍड करतो का लेस करतो, प्रॉफिट आपण याच्यामध्ये ऍड करतो. प्रॉफिट 10,000. काय मिळेल आपल्याला शेवटचा, फिफ्थ पॉइंट काय मिळेल, सेल्स किंवा सेलिंग प्राइस. किती झाली मग सेलिंग प्राइस दोघांची टोटल, 1,58,200. 1,58,200. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला कॉस्ट शीटचा एक्झाम्पल. हा झाला कॉस्ट शीटचा एक्झाम्पल. काय केलं आपण, मटेरियल कन्झ्युम काढलं. मटेरियल कन्झ्युम कसं काढलंय आपण प्रॉब्लेम मध्ये बघा, मटेरियल कन्झ्युम कसं काढले, ओपनिंग स्टॉक, त्याच्यामध्ये परचेसेस ऍड केले, त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस ऍड केले. इथे एक्सपेन्सेस नव्हते म्हणून केले नाहीत. लेस काय करतो, स्क्रॅप लेस करतो, रिटर्न लेस करतो, क्लोजिंग स्टॉक रिटर्न करतो, लेस करतो मटेरियलचा. तर ते लेस केलं, आपल्याला मटेरियल कन्झ्युम मिळालं 1,47,000. ते मटेरियल कन्झ्युम आपण घेतलं, मटेरियल कन्झ्युम 1,47,000. त्याच्यामध्ये ऍड केलं डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिघांची टोटल जी मिळाली त्याला आपण म्हटलं प्राइम कॉस्ट. त्याला आपण म्हटलं प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये काय ऍड केलं जातं, फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये एकच आयटम दिलेला होता, फॅक्टरी एक्सपेन्सेस. ते घेतले आपण 15,300. या दोघांची टोटल केल्यावर आपल्याला मिळाली फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट मिळाली. प्राइम कॉस्ट मध्ये जेव्हा फॅक्टरी एक्सपेन्सेस ऍड केले आपल्याला मिळाली फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट मध्ये काय ऍड करावं लागतं, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स फक्त एक्सपेन्सेस दिलेले होते 8,000 चे, ते सुद्धा आपण ऍड केले, आपल्याला मिळालं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड केलं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, ते दिलेले होते 7,900 आणि आपल्याला मिळाली टोटल कॉस्ट. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये दिलेला प्रॉफिट आपण ऍड केला, आपण तो फाइंड आउट केलेला नाही. त्यांनी दिलेला होता तो घेतला आणि आपण फाइंड आउट केली त्या ठिकाणी सेल्स, म्हणून सेल्स या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेली आहे. या प्रॉब्लेमला तुम्हाला 12 मार्क्स त्या ठिकाणी मिळत असतात. पुन्हा एक नवीन प्रॉब्लेम आपण घेऊयात नेक्स्ट लेक्चरला.